ही पहिली माझी दक्षिणा घरी बसून काम करणारी लक्ष्मीबाई आली आपल्याला. हा तर तुमचं दोघींचंच आहे ना ते. आता ही यांची पहिली पेमेंट आहे जी आम्हाला झोमॅटोवरून मिळालेली आहे. आणि तुम्ही किती हॅप्पी आहात या पेमेंटला? खूपच हॅप्पी. तू किती हॅप्पी आहे? खूप हॅप्पी आहे का? काहीतरी घरी बसून पैसे निघताय. ऑर्डर रेडी करून रायडर जवळ देऊन टाकू. रायडरला यायला 8 मिनिटाचा टाइम आहे आणि आपल्याला ऑर्डरला 10 मिनिटं राहिलेले आहेत. तर अशा दिवसातून ऑर्डर पडते आम्हाला 4-5. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा टू हबमध्ये ही एक सकाळची ऑर्डर पडली 260 रुपयाची. आणि तर असा विषय असतोय. आई आज पेमेंट आलेली आहे. आई खुश आहे आज. आई लयच हॅप्पी दिसेल तू. पेमेंट आली पहिली पेमेंट आलेली आहे आणि आईला आपण ती पहिली पेमेंट देणार आहोत. तर कोल्ड कॉफीसाठी काय झालं माहिती का, लास्ट टाइम कोल्ड कॉफीचा जे ग्लास होता ना तो डिलिव्हरी बॉयकडून पडून गेला. तर मी हा असा ग्लास आणला आहे बघा. दिसते का? हे मी पॅक केलं आहे बघा. कोल्ड कॉफी करणं काही जगा वेगळं काम नाही आहे. मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखेबाजी. तुम साथ हो या ना हो क्या फर्क है. बेदर्द थी जिंदगी बेदर्द है अगर तुम साथ हो. तुम्हाला वाटत असेल हा ओमदादा गाणं का म्हणतोय, पण सहज गाणं चालू होतं आणि कॅमेरा चालू झाला तर गाणं काय थांबवता आलं नाही. म्हटलं चला थोडं सिंगिंग पण करून बघूया. पार्ट स्किप करणारे वेगळे लाईक करा आणि ऐकणारे वेगळे लाईक करा. तर तिला दूध प्यायचं म्हणून ती बसलेली आहे. काल मी एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली क्लाउड किचन कसं चालू करायचं. तुम्ही खूप मोठा सपोर्ट दिला, खूप मोठा सपोर्ट केला त्या व्हिडिओला. तो व्हिडिओ चाललाच नाही. माझा मूड ऑफ झाला आहे. म्हटलं त्याच्यानंतर मी कधीच माहिती देणार नाही तुम्हाला कशाची. तुम्हाला हे ऑर्डर वगैरे कशा पडतात काय पडतं हे बघायला आवडतं, पण तुम्हाला कसं चालू करायचं हे बघायला आवडत नाही. त्यामुळं आता मी ते थोडं कमी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यात मी आता बोर्ड वगैरे छापलेलं आहे, बोर्ड लावले आपल्या घराला, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं झोमॅटोचं आलेलं पहिलं पेमेंट किती आहे हे सांगणार आहे. आईला पण देणार आहे. आई कुठे वरती आहे का? तर पहिलं पेमेंट झालेलं आहे पहिल्या आठवड्याचं. तुम्ही म्हणाल की एवढ्या लवकर कसं? तर आम्हाला जवळपास 2 आठवडे झाले आता क्लाउड किचन चालू करून, आणि त्यामुळे आम्ही बऱ्याचशा ऑर्डर केल्यात. तुम्हालाही कळेल की हे महिन्याला किती कमवतात त्या अंदाजे लावू शकता. सांगतो तुम्हाला. त्यापूर्वी इकडं दूध पिणं चालू आहे. आवरा की हो ओ आवरा ना टिट्ट्या. टिट्ट्याचं नावच घेऊ नका तुम्ही. टिट्ट्या एवढा आगाव झालेला आहे, नावच घेऊ नका. इकडं बा आजीबा आली. नमस्कार. नमस्कार. बरं आहे का आजी? बरे चांगले भाऊ. आजी आज पहिली पेमेंट झाली, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते मला. चांगलं वाटतं का? हा असे जेव बाबा. असे जेव म्हणते आजी. किती झाली आजी? असे जेव म्हणलं चांगलं म्हणतो. आपण झाले किती? किती झाली तुम्हाला सांगतो ना मी. असे जेव बाबा. असंच यश येऊ मातोला हाताला काय. कळालं का मित्रांनो? आजीचं म्हणणं आहे असंच यश येऊ. आता वरतून आई खाली येईल. खाली आली मग बाकीचा व्हिडिओ मी कंटिन्यू करतो. चला. आज पेमेंट झालेली आहे तर रितूला माझ्याकडून एक डेअरी मिल्क देणार आहे मी. खाशील ना बाळा चॉकलेट? हाय करचं सगळ्यांना. हाय कर मग. हाय. पप्पी दे मला. मला पप्पी दे. प दे प दे प दे प दे. लाजायला लागली. पप्पी देणार नाही. तिला चॉकलेट खायची लय आवडतं माहिती तुम्हाला. चॉकलेट म्हणलं तर जीवाच्या आत आहे. कायच करावं कायच नाही. नाही देत ना ती. आमच्या इकडे एवढे प्रॉब्लेम चालू आहेत की विचारूच नका. एक सेकंड हा. चल बोल. टाळाव बोल. पप्पा कुठे? पप्पा कुठे गेले तुम्ही? पप्पा मला धरू नका म्हणते. मला मोकळं सोडा. दमना पडशील. आला का? बाप्पा 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 बाप्पा. असे कपडे काऊन घालता तुम्ही?
आज सेम कपडे नाही घातले का आज? हा आज सेम कपडे नाही घातले बा? नाही घातले आज. हा बोला. पकडा असं बोला. बोला. आई कुठे आहे? माझ्याकडे दे म्हणते कॅमेरा. अरे तसं नसतं ग. तसं नसतं. हा काय असं असतं. कॅमेरा दे मग माझ्याकडं. तर मित्रांनो, तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला तर मी सांगणारच आहे काय विषय आहे काय नाही. तर आज सकाळी एक ऑर्डर पडली होती जी हॉस्पिटलमध्ये जाणार होती. त्यांचा कॉलही आला होता की तुम्ही पराठीची साईज केवढी देणार आहात. तर त्यांना सांगितलं. तर त्यांची रिक्वेस्ट होती की तुम्ही सगळं फ्रेशली बनवून द्या. पण त्यांना माहीत नसेल कदाचित की आपण सगळं फ्रेशच बनवत असतो. चीज पराठा होती 2 आणि आज खूप छान झालेत पराठे. काय म्हणते कोमल? रोजपेक्षा खरं खूप छान झाले आज सकाळी. तुला चॉकलेट पाहिजे का? काय पाहिजे? तिला कॅमेरा पाहिजे. कॅमेरा कसा देऊ तिला सांग बरं. मी शूट करतोय ना. बस उतरा खाली. उतरा चला उतरा खाली. बस चला उतरा चला. तुम्ही दोघी जणी काहीच कामाचे. चल उतरा. तुम्ही बसू नको. चल. ऐकते का? हां तिला पण यायचं. कोणाला? काय पाहतो ना थांब ना. हां बोला पहिले बोला. एक मिनिट. माझं जॅकेट पूर्ण खराब करणं झालं. थांबा मित्रांनो 1 मिनिट. तर हे बघा आजची दुसरी ऑर्डर पडलेली आहे जी 509 रुपयाची आहे. ज्यामध्ये 2 आलू पराठे आहे, एक पेरी फ्रेंच फ्राईज आहे, एक पालक पकोडा आहे आणि एक कोल्ड कॉफी आहे. शाळेत जा. खिचडी आणा मला. हा जा. आजी शाळेत घेऊन चालली कारण की पिऊ काय करते माहिती का, नुसतं रडत असते बघा. तर आता हे ऑर्डर बनणं चालू केलेलं आहे ना. इकडं कोल्ड कॉफी मी माझ्या हाताने बनवणार आहे त्यामुळं काही विषय नाही आहे. आणि याला बनायला जवळपास आपल्याला 26 मिनिटाचा टाईम. मला 4 मिनिटं अशीच गेली. आता 22 मिनिटं राहिलेले आहेत. तर पटापट आई फ्रेंच फ्राईज आणि पालक पकोडे तळून घेऊया आपण. चला बघा 11 मिनिटाचा टाईम राहिलेला आहे. आपले पालक पकोडे रेडी झालेले आहेत. पराठे पण ऑलमोस्ट झालेले. पेरी फ्रेंच फ्राईजसुद्धा झालेले आहेत. आणि कोल्ड कॉफी तयार होऊन मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. ती पण तुम्हाला काढून दाखवतो. तर पॅकिंग करायची. आणि हे मिक्सर ग्राइंडर मी नवीन आणलेलं आहे. स्पेशल कॉफीसाठी आणलेलं आहे. आणि हे जवळपास समथिंग मला 1500 रुपयाचं जवळपास पडलेलं आहे. आणि आमचं असंही खराब झालेलं होतं ना तर त्यामुळं. आणि हे भजे पॅक करून जे ठेवलेले आहेत. आता बाकी पॅक होतं आहे. तर लगेच आपण आता हे ऑर्डर रेडी करून रायडरजवळ देऊन टाकू. रायडरला यायला 8 मिनिटाचा टाईम आहे आणि आपल्याला ऑर्डरला 10 मिनिटं राहिलेले आहेत. तर अशा दिवसातून ऑर्डर पडते आम्हाला 4-5. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हबमध्ये ही एक सकाळची ऑर्डर पडली 260 रुपयाची आणि ही 500 रुपयाची. म्हणजे जवळपास 800 रुपयाचं आपलं आजचं आता सकाळी काम झालेलं आहे. बाकी अजून वाढणार आहे. तर हे असं आम्ही याच्यातून थोडेफार पैसे निघत असतात. पण आता तुम्हाला मी जे सांगणार आहे की आम्ही झोमॅटोची पहिली पेमेंट किती आलेली आहे. कदाचित ती तुमच्यासाठी कमी असू शकते पण आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं हॉटेल लिस्टेड होणं, नवीन लोकांना मागवणं, तुम्हाला रिव्ह्यू नसणं, या खूप मोठे चॅलेंजेस असतात. आणि त्यामधून जर कधी आपण पास झालो तर आपले कंटिन्यू ऑर्डर चालू राहतात. आता हां हे बघा हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक दाखवतो. इकडे बघा दिलं का हे प्रथमेश सेकंड ऑर्डर. म्हणजे प्रथमेशनं आपल्याकडून ही दुसऱ्यांदा ऑर्डर केलेली आहे. थँक्यू सो मच प्रथमेश. त्याला आपली मागच्या वेळची ऑर्डर आवडलेली होती. कोमल एक आनंदाची बातमी आहे. प्रथमेशची ही सेकंड ऑर्डर आहे आपली. त्याला पहिली ऑर्डर आवडली होती म्हणून त्याने सेकंड परत ऑर्डर केली. आता थँक्यू. हेच नाही सगळं. म्हणजे पहिले पण आपल्या घरचं त्यानं खाल्लेलं आहे, त्याला आवडलं म्हणून त्यानं परत एकदा ऑर्डर केली. चांगली गोष्ट आहे. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. जर कधी तुम्ही जालन्यातून व्हिडिओ बघत असाल, प्रथमेश सर बघत असेल तर थँक्यू सो मच. तेच माझं कसं असतं ना, मी कधी बघायचं राहून जातं. तर डिलिव्हरी बॉय पण आलेले. दादा थोडं थांबा. हां पॅक करतोय. तर असा एकंदरीत विषय चालू आहे. आणि बघू आता किती राहिलेलं. 8 मिनिटच टाईम दाखवत होते पण लवकरच आले डिलिव्हरी बॉय. आणि लाईट पण गेलेली. आली की लाईट? नाही लाईट नाही आली. आईचे पराठे रेडी झालेले. सगळेजण हेच म्हणतात की तुमच्या घरात 3-3, 4-4 जण आहे म्हणून तुमचे लवकर डिलिव्हरी होते. तर तसं नसतं. ॲक्च्युअलमध्ये एक माणूस सुद्धा करू शकतो कारण की तेवढा सफिशियंट टाईम आपल्याला झोमॅटो स्विगी देत असतं. आणि थोडं 2-3 मिनिटं डिलाय पण झालं तर काही प्रॉब्लेम नसतो. ते तुम्ही करू शकता. तर असा विषय असतोय. आई आज पेमेंट आलेली आहे. आई खुश आहे आज. आई लयच हॅप्पी दिसेल तू. पेमेंट आली पहिली पेमेंट आलेली आहे आणि आईला आपण ती पहिली पेमेंट देणार आहोत. तर कोल्ड कॉफीसाठी काय झालं माहिती आहे का, लास्ट टाइम कोल्ड कॉफीचं जे ग्लास होता ना
तो डिलिव्हरी बॉयकडून पडून गेला. तर मी हा असा ग्लास आणला आहे बघा, दिसते का, हे मी पॅक केलं आहे बघा. कोल्ड कॉफी करणं काही जगावेगळं काम नाही आहे, ते कोणीही करू शकतं, फक्त ते करता आलं पाहिजे. चला, हे फ्रेंच फ्राईज पण रेडी झालेले आहे ऑलमोस्ट. जेवले रे बुवा आज. जमले. हम्म. तर ते चुकातून माणूस शिकत जातो. कधी कधी काय होतं, आता मिक्स करणार आहे. हां, एखाद्या वेळेस कांदा जास्त पाणी सोडतो तर ते पराठ्यामधून बाहेर येणं, फुटणं, हे सगळं चालू असतं. पण तेवढ्या वेळेत आम्ही परत 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 करून रेडी करून देत असतो. आता स्विगी पण चालू झाले. स्विगीची अजून एकही ऑर्डर पडलेली नाही आहे. स्विगीची आता पडेल, पडल्यानंतर तुम्हाला दाखवेल. झोमॅटोच चालू आहे सध्या, बघू काय होतंय काय नाही. तर चला, यांचे झालेत ऑलमोस्ट रेडी. भजे पराठे, पकोडे पराठे, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, कोल्ड कॉफी आणि अजून काय होतं कोमल? 4च आयटम आहे. ओके, चला मी पॅकिंग करू लागतो. हे पॅकिंगसाठी मी थोडंफार साहित्य आणलेले, हे साहित्य याच्यात पॅक करायचं पटापट. चला, मी हे पॅकिंग करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आई करणार आहे आज डिलिव्हरी. पहिला दिवस माझा. हां, तर हे कोल्ड कॉफी आणि बाकी सगळं गरम आयटम तिकडे पॅक केले. त्यांना सांग कोल्ड कॉफी व्यवस्थित नाही म्हणा. दादा कॉफी व्यवस्थित नाही फक्त. हो, नाही ते चांगले आणलेत पॅक करणारे. आता तर ते लावायची गरज नाही. हा, तर त्याला आता स्ट्रॉची पण गरज नाहीये. हा. तर चला, आपली ऑर्डर रेडी होऊन गेलेली आहे. 4 मिनिटं आधीच झालेली ऑर्डर आय थिंक. आणि छान असे कामं होत आहे सध्या. तर भारी वाटतंय. थोडं काही ना काही घरी बसून थोडेफार पैसे कमवून चालणार. आणि प्रथमेशनं अजून आपल्याला रिव्ह्यू दिलेला नाहीये. कॅश नाही मग, पैसे नाही ना. रिव्ह्यू पीठ घ्या ना, राहू द्या. अवघडच आहे बाबा, लय लय अवघड आहे मित्रांनो. तुम्हाला काय सांगू मी. पुढं नेऊ म्हणजे पीठ खायला लागत नाही का? मागणारी एक आजीबाई आली, तर त्यांचं म्हणणं आहे पैसे द्या. आता ते आई म्हणे पीठ देते म्हणे, तर पीठ नको म्हणे. कुठं नेऊ म्हणे पीठ. बघा आता अवघड आहे, सगळंच वाढलेलंच मित्रांनो, काही नाही आहे. आणि आईला आता पहिली पेमेंट देऊया आपण. तर ही माझ्याकडे पैसे आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहेत पैसे. आई चल ये इकडे. आली का? आई येईलीत. तर आईला पेमेंट देऊया आणि तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये पण दाखवतो किती पे आउट आलाय आपला. ऑर्डर रेडी होऊन गेली. करताय ना बिचाऱ्या, मेहनत करताय ना, काही ना काही चालू आहे ना. चालू द्या, माझं असं म्हणणं आहे. चल ये ले तुम्हारी पेमेंट ले लो. आणि कोमल को उस मैसेज करो, ये पहला हफ्ता है तो जरा कम आया होगा. कितना आया बताओ. चलो तर कोमल को नाही होना. कोमल ये इकडे, पेमेंट आली, लवकर ये लवकर, नंतर टाक बटाटे. ये इकडं. 3000 हे 3000 रुपये आलेले आहेत पहिल्या आठवड्याचे. ही पहिली माझी दक्षिणा. घरी बसून काम करणारी लक्ष्मीबाई आली आपल्याला. हा, तर तुमचं दोघींचंच आहे ना ते. आता ही यांची पहिली पेमेंट आहे, जी आम्हाला झोमॅटोवरून मिळालेली आहे. आणि तुम्ही किती हॅप्पी आहात या पेमेंटला? खूपच हॅप्पी. तू किती हॅप्पी आहे? खूप हॅप्पी आहे का? काही कमी आहे ना. हा, काहीतरी घरी बसून पैसे निघताय. हा. आणि हे पहिला आठवडा असल्यामुळे तुम्हाला कमी आहे. थोडी कमी आली असेल किंवा असं वाटत असेल. तर हे बघा, तर हे पहिल्या आठवड्याची पेमेंट आहे 2898, म्हणजे 2900 रुपये ही पहिल्या आठवड्याची पेमेंट आहे. आणि आता हे अजून 2 दिवसामध्ये तिथं 1100 रुपये आणि ही 500, म्हणजे 1500 रुपयाची कमाई जी आहे ती पहिल्या 3 दिवसात झालेली. अजून 4 दिवस बाकी आठवड्याचे. तर त्यामध्ये आम्ही जवळपास 5-5.5-6 हजारापर्यंत पोहोचू आठवड्यात. वाटते ना. वाढायला पाहिजे. हां, जसे ऑर्डर जास्त पडते तसे तुमचे पैसे वाढतील. कधी 15-20 हजार पण निघून आठवड्याला. मग ते पैसे तुम्हाला सेव्ह करायचे. तुम्हाला काही करायचं असलं तुम्ही करू शकता, ते तुमचे पैसे आहेत. हो की नाही? आहे की नाही? हा, जमा करत जा थोडं. म्हणजे आता महिन्याची कमाई झाली आता. हा, 100 परत. पिकनिकची तिची तयारी झाली म्हणते महिन्याची. झाली आता. उद्या मी 500 रुपये जमा करा 5 दिवसाचे. हा, तर हे असे पैसे थोडेफार येत असतात. तर हा, माहिती का, बचत गटात 700 रुपये भरते आता याच्यातले. बघा बरं, थोडाफार खर्च वरच्यावर निघतो का नाही. तुला मागायची गरज नाही ना. तेच मग करायची.
आता हे बटाटे उकडायला लावले का? आमचे बटाटे संपले बाबा, तुम्हाला काय सांगावं. उकडलेले बटाटे जे होते तर सकाळी ते संपले. 2 वेळेस ऑर्डर पडली तर आता ते बटाटे परत टाकलेली आहे करण्यासाठी, उकडण्यासाठी. तर थोडी प्लॅनिंग वगैरे तयारी वगैरे करावं लागते. तर असं आमचं क्लाउड किचन चालू आहे. बाकी तुम्हाला बोर्ड तर दाखवायचं राहिलं ना मित्रांनो. हे बघा, दिसला का तुम्हाला बोर्ड? आता मी तुम्हाला प्रॉपर इथं एक स्क्रीनवर लावतोय, तो बघा. कारण की काय आहे, त्याच्यावर माझा मोबाईल नंबर पण आहे. ते तसा दाखवत नसतात मोबाईल नंबर वगैरे, त्यामुळं तो विषय होतोय. तर तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आमचं क्लाउड किचनची पेमेंट, क्लाउड किचनमधून कमवलेले पैसे तुम्हाला आवडले का? आमचे ही व्हिडिओज आवडतात का तुम्हाला? तसं पण सांगा. आईचा चहा जो आहे, ठेवून झालं ते खराब. हे चहा थंड झाला होता, मी काम करत होते. काय रे बाप्पा. तर विषय असा झाला होता, आईला चहा प्यायचा होता, चहा वगैरे सगळा रेडी झाला होता, पण तेवढ्यात ऑर्डर पडली. तर अर्ध्या घंट्यानंतर चहा पिणं चालू आहे आता, दुसरा चहा करू. तर कसं असतं ना, हातातले कामं सोडून ते करावं लागतं. आणि ज्या पोरी आजी शाळेमध्ये घेऊन गेल्या म्हणून लय बेस्ट काम झालं. आवाज येतोय मला थोडा. आय थिंक त्या येत असतील किंवा आल्या असतील. कोमल, पोरी शाळेत बऱ्या बसल्या? बसतात ते घसरगुंडी खेळायला. म्हणजे मनात आलं तर बसतं, नाही तर बसत नाही ना. हां, तर मित्रांनो चला आता मी व्हिडिओचा एंड करतो. बाकी तुम्हाला व्हिडिओज कसा वाटतोय, काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आमची पहिली पेमेंट तुम्हाला कशी वाटली बघून, तुम्हाला आनंद झाला का ते पण मला कमेंटमध्ये सांगा. कसं आहे, बोलणारे लोक बोलतच असतात. आमच्या इकडचे गल्लीतले सुद्धा बरेच लोक म्हणतात की आता काय म्हणतात माहिती आहे का, तुम्हाला सांगतोय. गल्लीत लोक असे म्हणतात की आता लोकाला पार्सलच द्यायला लागला, हेच ते. पण त्यांना कसं माहिती आहे का, त्यांचे माइंडसेट, मी पुण्याला शिफ्ट होण्याचं कारण त्याचे, इथल्या लोकांचे माइंडसेट वेगळे आहेत. इथल्या लोकांचं माइंडसेट तसं नाही आहे. आपण काही केलं तर त्याला ॲप्रिशिएट करणं नाही, काही नाही, फक्त नाव ठेवणं. त्यामुळे मी बाहेरच्या जागाशी संबंध नाही आहे. माझा संबंध फक्त क्लाउड किचन आता घरातल्या घरात चालू केलेले आहे. तर तेच, मी बाकी लोकांच्या भरवशावर बसत नसतो. तर काय आहे ना, यांना आपणच त्रास होतो आपल्याला, किंवा मग आपणच उगाच टेन्शन घेऊन डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मी लक्ष देत नसतो. आता बघू काय होतं काय नाही. आता कुठं आमचे परत कस्टमरचे ऑर्डर पडत आहे, ते बघून छान वाटतंय. चला, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन लागत असेल तर मी पहिले स्टार्टिंगला म्हटलं की मी सांगणार नाही, पण मी सांगेल. इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, किंवा मला इंस्टाग्रामला DM सुद्धा करू शकता. मी तिकडेही तुम्हाला रिप्लाय करेल. तर चला, सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.